दुसरी लढत या दोन टीममध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही टीममध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. मॅचला सुरुवात होती आहे. पहिलाच बॉल बॅट चिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट. अकाउंट ओपन होतं या ठिकाणी देवाचं त्याचबरोबर संघाचं देखील. फ्रंट लाईन गोलंदाज संतोषाला आपण पाहतोय. पहिला बॉल भरपूर चांगल्या प्रकारे फेकला होता. सुरुवात खूप महत्वाची असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. षटकातील पुढील चेंडू या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लेझी थ्रो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गावदेवी चषक 20-23 हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं क्रीडांगण आणि त्या चांगल्या क्रीडांगणावर मात्र चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी झालंय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. या 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार आलाय फलंदाज हरिदासच्या बॅट मधून. पुन्हा एकदा यस हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाकेदार षटकार. सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज हरिदासच्या बॅट मधून आलाय. का मी या संघाचा सलामीवीर आहे, माझ्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता आहे हे या ठिकाणी दाखवून देतोय फलंदाज हरिदास. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून. चांगली सुरुवात पूर्ण टीमसाठी. या बलेचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे आणि हा बॉल सर पाहिला ना तर डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. कुठेतरी थोडं मानसिक दर्पण असावा कारण पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर नक्कीच पहिला बॉल चांगला फेकला होता आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर 2 धावा. त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काही घडतंय या षटकामध्ये. भरपूर चांगली सुरुवात. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करतोय गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघ. मात्र सुरुवात अप्रतिम झाली आहे. यावेळेस समोर देवा. बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचलंय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल सुरुवात गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं की सुरुवात खूप महत्वाची असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. त्या दरम्यान जोरदार अपील पंच मात्र सहमत नाहीयेत. यस बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव आमचे पंच सहमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे षटक देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत बिनबाद 19 धावा. अप्रतिम सुरुवात योगेश चिकणे सर.
नक्कीच सुरुवात तर चांगली झाली, दणक्यात झाली, कारण दोन लगातार जे षटकार आले होते त्या षटकाराने या पूर्ण षटकाची दिशा आणि दशा बदललेली आहे. आणि षटकाचं पृथक्करण बघितलं तर 19 धावा एकंदरीत या षटकामध्ये आलेल्या आहेत. नक्कीच अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 ते 12 ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते. मात्र त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या जातात. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन आपण वेल थोडा कमी खर्च करा. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय पूर्ण टीमसाठी आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून पाहूया. षटक क्रमांक 2 कोण घेऊन येतोय, कारण या ठिकाणावरनं कमबॅक करावा लागेल कामतगर टीमला. पहिल्या षटकामध्ये तर पहिल्या गोलंदाजाने तब्बल 19 धावा खर्च केल्यात आणि हरिदास याची प्रशंसा करावी लागेल, ज्यानुसार फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. सलामीला आला पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रवीण येतोय. पाहूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करेल. त्यानंतर पॉवर स्पोर्ट शिल्लार विपक्ष विलास स्मृती रानाल या दोन टीम मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर मात्र टॉस उडवला जाईल. विलास स्मृती रानाल टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर पॉवर स्पोर्ट शिल्लार टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक 2 प्रवीण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन आपण वेल भरपूर खर्च करत आहात. प्लीज विनंती असेल वेले संदर्भात की आपण आम्हाला सहकार्य करा, कारण आजचा शेड्यूल हा आजच कंप्लीट केला जाईल याच्याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे. सो प्लीज थोडं कोऑपरेट करा. आमच्या पंचांना देखील विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमधून वॉर्न करायचं आहे. प्रवीण गोलंदाज षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिलाच बॉल विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र चेंडू जो आहे ऑफस्टिक सोडून भरपूर बाहेर टाकलाय. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकलाय. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर समाधान मानतोय हरिदास. चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. खास करून बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. तर नक्कीच वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. तर देवाच्या बॅट मधून देखील आपण 2 सिंगल पाहिल्यात. चांगली साथ निभावतोय हरिदास सोबत. प्रवीण गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 3 रन्स. 3 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय दमदार सुरुवात, चांगलं क्रिकेट, चांगली फलंदाजी पूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याचबरोबर दमदार आयोजन देखील त्यांचं झालं या ठिकाणी. यावेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू निघून गेलाय पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार. विचार केला तर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. वैयक्तिक 20 धावांचं योगदान आपल्या टीमला दिले आतापर्यंत. हरिदास या फलंदाजाने चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. नक्कीच सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. चांगली फलंदाजी. धावा धावफलकावर झाल्या आहेत 28 धावा पाहतोय आपण धावफलकावर. त्या दरम्यान हा बॉल भरपूर चांगला होता. नक्कीच धावपात करण्याची संधी मात्र गमावली जाते आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट.
नक्कीच शिल्लर टीमचे कॅप्टन मनमोहन भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या बलेचा बॉल ऑन साइडला डोलवला. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक कारण चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 3. एक गडी बाद 33 धावा धावफलकावर. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली फलंदाजी. टॉस हरल्यानंतर गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीमच्या माध्यमातून. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पलटवार केला जाईल का जॉली स्पोर्ट कामतकर टीमच्या माध्यमातून? आपण ऐकूया योगेश चिकणे सर. धन्यवाद संदीप जी वखारे. षटक संपलेले आहे. एक सिंगल, एक तिहेरी धाव, एक चौकार, एक सिंगल, एक चौकार आणि एक विकेट. वाईट झालाय पहिला. किशोर पाटील आपला सुवर्ण संधी आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक लोअर पुलटो चेंडू होता. फसवा चेंडू होता. किशोर पाटील आपला सुवर्ण संधी आहे. जर आपण शौकार षटकारांचे हॅट्रिक करतायत तर तब्बल बजरंग पाटील यांच्याकडून तब्बल 1100 रुपये तुम्हाला देण्यात येतील. चौकार षटकारांचे हॅट्रिक. इथे मात्र मोठा फटका. हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. वीरू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. आता मात्र एक फसवा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लाइंड स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक षटकार लागल्यानंतर पुन्हा अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. चेंडूची पारख केली नव्हती, ओळख केली नव्हती आणि हो हो फुलटा चेंडू. फसवा चेंडू होता. मात्र बघूया कोणता फलंदाज बाद झालेला आहे. सलामीवीर बाद होतोय फलंदाज हरिदास.
नवीन बॅट्समन राकेश टावरे. बघूया ही बिनीची जोडी आहे. इथे मात्र आता दोन्ही हाईटेड फलंदाज असतील. मोठे फटके केल्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. वीरू याला इथे बचणं कठीण होईल आणि इथे फसवा चेंडू एसटी रक्षकाकडून कॉटबे यांचा अपील केला जातो आणि पंचांनी अपील उचलून धरलेलं आहे. फलंदाज बाद. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन करतोय, दिशेमध्ये परिवर्तन करतोय आणि फलंदाजाला मात्र ते चेंडू काही नीटसा खेळता येत नाही. यष्टीरक्षकाचं अपील आणि पंच उचलून धरत आहे. त्याबद्दल फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. वीरू पुन्हा एकदा नवीन डावखुरा फलंदाज संजय टावरे. बघूया डावखुऱ्या फलंदाजासाठी काय रणनीती असेल गोलंदाजाची. इथे मात्र डीप स्क्वेअरला चेंडू टोटवलेला आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या पूर्ण अगदी सहज केली जाते. तीन षटक संपलेले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42 42. 3 गड आहेत त्या मोबदल्यात 42. आता जे षटक आहे इथे मात्र दोन्ही जे फलंदाज आहेत संजय टावरे आणि किशोर पाटील. किशोर यांनी आपल्या बॅटमधून एक दमदार असा षटकार पेश केलेला आहे. नक्कीच किशोरकडून क्षमता आहे किशोरकडे आणि त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा असतील संघाला कर्णधाराला. चला घाई करा. स्पीड स्ट्राईकसाठी किशोर ज्याने एक षटकार पेश केलेला आहे. मोठा फटका जातोय वाडी लॉंगरला. त्याचे क्षेत्ररक्षक आहे आणि एक दुहेरी धाव. धावसंख्या 44. बघूया 50च्या पुढे जाण्याचा मनसुबा असेल, जेमतेम 50 प्लस करण्याचा मनसुबा असेल आणि त्या दिशेने आगेकूच करत आहेत फलंदाज. खोलवा टप्प्याचा चेंडू मात्र नाही. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, अडवतोय आणि कुठल्याही प्रकारे तिथे धाव नाही. अशा रीतीने शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठा फटका आणि इथे मात्र चेंडू जातोय. बघूया लॉंग लेग सीमारेषेबाहेर चौकाराने. धोक्याची सूचना दिलेली की यानंतर चेंडू तुम्हाला टाकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील खूप. हो आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू. कॉर्बे यांचा अपील केला तर मात्र कुठल्याही प्रकारे तिथे धोका नाही फलंदाजाला. मात्र निर्धाव चेंडू असेल. किशोर सारख्या फलंदाजाला या क्षणात निर्धाव चेंडू टाकणे म्हणजे नक्की त्या गोलंदाजीची तारीख करावी लागेल, विकासाची तारीख करावी लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, त्यांनी 6 धावलेले आहेत. शेवटच्या स्लॉग आउटमध्ये अशा प्रकारे गोलंदाजी करणे नक्कीच संघाच्या दृष्टीने हितकारक आहे. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः
गोलंदाज तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोहोचू शकत नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडते, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण. किशोर, याचबरोबर संघाच्या 50 धावा झालेल्या आहेत. या षटकातील इनिंग मधील शेवटचा चेंडू जेमतेम शेष असावा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. विलास मोती राहणार आणि पॉवर स्पोर्ट सेलार दोन्ही संघाचे कर्णधार. फसवा चेंडू मात्र स्वीप केलाय, चेंडूला चेंडू येतोय डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज किशोर तंबूच्या आश्रयाला. नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रण करू इच्छितो. तर नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. विलासमूर्ती राणाल संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचे. विलासमूर्ती राणाल आपल्या संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे. विलासमूर्ती राणाल आपल्या संघाचा कर्णधार त्वरित यायचे नाणेफेक करण्यासाठी. यानंतर होणारा सामना विलासमूर्ती राणाल या संघाचा कर्णधार इथे येतोय आणि त्यांच्या समोरील संघ पॉवर स्पोर्ट शेलार संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आमच्या पाहुण्यांना आमंत्रित करतो नाणेफेक करण्यासाठी. पूर्णागावचे माजी सरपंच श्री अनिल कंडागले साहेब, त्यांच्यासोबत माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा मधुकरजी मिटकर, त्यांच्यासोबत विनोदजी चौधरी आणि प्रकाशजी चौधरी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. यानंतर जो सामना होणार आहे विलासमूर्ती राणाल आणि पॉवर स्पोर्ट शेलार या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. छापा असं म्हणणं आहे आणि छापा आलेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर नाणेफेक जिंकलेली आहे विलासमूर्ती राणाल या संघाने आणि काय निर्णय असेल. 4 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण. आज तिसरा टॉस झालेला आहे.
सर्व कर्णधारांनी क्षेत्ररक्षणच स्वीकारलेले आहे. तर क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल 40 पर्यंत हरवण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेमध्ये गावदेवी चषक 2023 मध्ये खेळताना कसं वाटतंय? आता गावदेवी चषक बोलला तर पूर्णवाल्यांचं चांगलं अरेंजमेंट असते प्रत्येक वर्षी. चांगलं नियोजन आहे आणि आम्हाला खेळायला इथं संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या संघासाठी. पॉवर स्पोर्ट शेलार नाणेफेक हारलेली आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. तर उर्वरित निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? साधारण 48 धावांपर्यंत. आणि तुम्हाला देखील प्रश्न विचारतो, या खेळपट्टीवर खेळताना कसं वाटतंय? अतिशय सुंदर. मी सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक आणि नियोजकांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की सुंदर असं क्रीडांगण आमच्यासाठी सज्ज केलेलं. धन्यवाद. तर दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सामन्याला सुरुवात होते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स संदेश वकारे सर. थँक्यू व्हेरी मच परेश भगत. वलिओ आपण मॅचच्या दिशेने पहिला बॉल. पहिलाच बॉल बिगिटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज बालाच्या माध्यमातून. तब्बल 52 धावांचं लक्ष आहे. षटकातील पुढील चेंडू. या बलेचा बॉल देखील भरपूर चांगला आहे. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाज बालाच्या माध्यमातून. अचूक डब्बा, अचूक लाईन टन लेंथ पहिल्या 2 बॉलवर आपण पाहतोय. फलंदाज भास्कर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव झालाय. षटकातील पुढील चेंडू. या बलेस मात्र मिडल ऑफ द बॅट. के यस, कडक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार षटकार. साठी प्रयास केला जात होता. तो फटका मात्र तिसऱ्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमाटली होती 6 धावांची. षटकार आलाय फलंदाज भास्करच्या बॅट मधून. बाला पुन्हा एकदा. या वेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवर हिट करण्याचा प्रयत्न मात्र भास्करच्या बॅट मधून केला जातोय. भास्करला देखील माहिती आहे आव्हान जे आहे थोडं मोठं आहे. 52 धावा ठोकायच्या आहेत, तर मोठे फटके येणं देखील खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुमची सुरुवात. तर 8 धावा धावफलकावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ झालाय. बाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर भास्करला आपण पाहतोय. या बलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. यस, बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. पूर्ण टीम मध्ये हर्ष. पहिला गडी बाद भास्कर. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. षटकार लागला त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक. भास्कर हा फलंदाज बाद झाला. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर मात्र चांगला झेल यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये आलाय. या वेळेचा बॉल देखील भरपूर चांगला आहे. अजून एक निर्धाव चेंडू आपण या षटकातील पाहतोय. बाला अतिशय दमदार षटक फेकताना दिसून आलाय. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्या मोबदल्यात एक महत्वाचा गडी बाद केलाय. गोलंदाज बालाचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज बालाच्या माध्यमातून. अचूक डप्पा, अचूक लाईन टन लेंथ या षटकामध्ये मेंटेन केली गेली आहे. गावदेवी चषक 2023चा धमाका आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. काल मात्र नक्कीच चौथा हिरवा मानकोली बी संघ क्वालिफाय झालाय. तर आज मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल.
षटक क्रमांक 2 गोलंदाज भालचंद्र आलाय. पाहूया भालचंद्र डावरे कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या टीमसाठी, कारण पहिलं षटक तर अप्रतिम फेकलं गेलं गोलंदाज बालाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जे आपण पाहू शकतो विखुरलेलं. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर षटकातील पहिला बॉल भालचंद्र. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय, मात्र बॅट आणि बॉलमध्ये हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली जोपर्यंत चेंडूची फेकी होते त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. हा एक रणनीतीचा भाग असतोय. आपण 40+ क्रिकेटचा विचार केला तर एंड फलंदाज वीरू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मात्र पूर्ण जबाबदारी असेल वीरूच्या खांद्यावरती, कारण टीमचा एक चांगला खेळाडू आहे आणि 52 धावा जर ढोकायच्या आहेत ना तर मात्र चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. कारण पूर्ण टीमचा विचार केला तर पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलं आणि त्यानंतर भालचंद्र या वेळेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज सुधीरच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 धावफलक पुढे सरकले, 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच अशा प्रकारची फटकेबाजी तुम्हाला आवश्यक आहे, कारण वारंवार बिगिटसाठी जरूर जावं लागेल. 24 चेंडू 52 धावांचं लक्ष उभं केलं गेलं गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीमने. तर त्यांना जर प्रतिउत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर हे फटके खूप गरजेचे आहेत. त्या दरम्यान भालचंद्र डावरे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने बोलतोय. या वेळेचा बॉल ऑफ साईडला डोलवला, फटका भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही, फक्त एका धाब्यावर समाधान मानतोय त्या ठिकाणी वीरू. दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतोय. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 15 वर पोहोचलाय. भालचंद्र डावरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय, फटका भरपूर चांगला आहे. नक्कीच, मात्र चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. वर पोहोचली आहे. 52 धावांचं लक्ष जरी असलं तरी देखील वीरू जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवीत असणार आहेत जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या, कारण वीरूमध्ये ती क्षमता आहे. मात्र सिद्ध देखील करतोय. पहिला बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर चौका टोकलाय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 21. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. मात्र नक्कीच जॉली स्पोर्ट कामतगर संघ देखील सांगत असेल वीरू तू शेवटपर्यंत खेळ, कारण ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. सिंगलने समाधान मानतोय वीरू, कारण माहिती आहे शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न मात्र वीरूने केलाय. फक्त एकच धाव. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 22. 22 धावा झाल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. तर नक्कीच गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीमला
30 धावा रोखायच्या आहेत विजयासाठी, तर त्या उलट जॉली स्पोर्ट कामतगड टीमला 30 धावा काढायच्या आहेत विजयासाठी. काढल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील? पुढील 12 चेंडूंसाठी अर्थात 2 षटकांचं धावतं विवरण आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ वडुनगर योगेश चिकणे सर. धन्यवाद संदीपजी वखारे. जेमतेम आता 15ची सरासरी राहिलेली. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 धावा घेणं गरजेचं आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. येतोय गोलंदाजी मार्गावर राकेश टावरे. बघूया 15 धावा फक्त रोखायच्या या षटकामध्ये. आणि फलंदाच्या दृष्टीने जर विचार केला तर 15च्या पेक्षा जास्त धावा तुम्हाला घेणं या षटकात, जेणेकरून तुम्हाला या सामन्यात संघर्ष जिवंत ठेवायचा असेल, संघर्ष शाबूत ठेवायचा असेल तर 15 धावा घेणं गरजेचं आहे. घरच्या खेळपट्टीवर खेळतोय गावठी पूर्ण संघ, तर प्रतिस्पर्धी संघ चांगली लढत देतोय आतापर्यंत. अजूनही सामना आतातून निसटलेला नाहीये. राकेश टावरे वेगवान चेंडू, उजाशाच्या बाहेर चेंडू, पाठलाग केला होता चेंडूचा, मात्र चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही. अतिशय तेज तरार चेंडू. जसे चेंडू निर्धाव तुम्ही खेळाल तसे तुमच्यावर संकट वाढत जातील, दबाव वाढत जाईल, तणाव वाढत जाईल, टेन्शन वाढत जाणार आहे. राकेश टावरे लांबलचक पावलांचा रनअप, ओव्हर द विकेटचा मारा, समोर जाईल फलंदाज वीरू. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय लॉंग ऑन. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. बघा रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चपल. थोडीशी तिथे क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय वीरू आणि त्याचा सहकारी सुधीर. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीयेत, अजूनही हिंमत सोडली नाही, जिद्द सोडलेली नाही. राकेश टावरे तेज तर्रार चेंडू आहेत, मात्र त्या प्रकारे तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, ताकदीचा वापर करावा लागेल, कौशल्याचा वापर करावा लागेल वीरू याला. आता मात्र पुन्हा एकदा आडव्याटने खेळून आले, चांगले क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत, मात्र चेंडू हुलकावणी देऊन जातोय देवदास यांना चौकारासाठी. त्यांचा प्रयत्न अप्रतिम असा प्रयत्न इथे पाहायला मिळाले, स्वतः करण्यात आलं. जोपर्यंत प्रयत्न 100% योगदान त्याने दिलेलं आहे, मात्र शेवटच्या क्षणीमध्ये चेंडूने त्यांना हुलकावणी दिली आणि चेंडू सीमा पार गेलेला आहे. मोक्याच्या क्षणी चौका आले. वीरू यांचा आत्मविश्वास वाढवणार हा चौका आलेला आहे आणि या चौकाराने मात्र एक नऊ संजीवनी मिळालेली फलंदाजी करणाऱ्या फलंदाजास. या चौकाराने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 28. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण आता मात्र बदलत आहे. बघूया, स्वतःवरून दबाव थोडासा दूर केलेला आहे चौकाराने. खोला टप्प्याचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू जात आहे. पुन्हा एकदा तिथेच हरिदास आहे. आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण, आता कुठेही चुकी होणार नाही. धावचितची संधी आणि फलंदाज धावचित. फटका येणं गरजेचं आहे, जेणेकरून 15 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. राकेश, मोठा फटका, चेंडू जातोय कॉर्नरला. एक धाव आणि थोडस तिथे क्षेत्ररक्षणामध्ये गफलत झालेले, मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण. वीरू स्वतःची विकेट शाबूत ठेवतोय. अतिशय चपळ रनिंग बिटवीन द विकेट. माहिती आहे वीरू याला आपण शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिलो तर नक्कीच या सामन्याचे चित्र आपण बदलू शकतोय. 7 चेंडू 21 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर एक तुम्हाला 3 धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या चेंडूवर 3 धावा घेणं गरजेचं आहे.
धोक्याची घंटा, वॉर्निंग बेल. बघा, अशा रीतीने तुम्हाला चेतावणी दिली जाते की तुम्ही वेळेच्या बाबतीत दुरुपयोग करत आहात. सतर्क करायचे वेळेच्या बाबतीत दोन्ही संघांना. पुन्हा एकदा राकेश मयूरसाठी. हो, आणि आता अतिशय वेगवान चेंडू मात्र इथे असफल ठरतोय फलंदाज या चेंडूला खेळण्यासाठी आणि मौल्यवान चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र थोडस दडपण वाढत आहे, समीकरण बदलत आहे. गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत की 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. ज्या चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, बाउंड्री येणं गरजेचं होतं, तिथे मात्र चेंडू निर्धाव केलेला आहे फलंदाज मयूर आणि स्वतःच्या संघावर एक संकट ओढून घेतलेलं आहे. इथे मात्र आता वीरू यालाच काहीतरी करामत करावी लागेल, चमत्कार करावा लागेल. हिट आउट या गेट आउट, करो या मरो, डू ऑर डाय. अशा स्थितीमध्ये जे फलंदाज असतात ते दडपण झुगारून मनसोक्त फलंदाजी करत असतात. खरा दबाव असतो तो गोलंदाजावर. कारण याआधी आपण बघितलं छत्रपती शिवाजी वडोणकर संघाच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता दिलीप याने. म्हणजे या क्षणामध्ये फलंदाज असं विचार करतो की चला कमावण्यासारखं काही नाही, मात्र कमावण्यासारखं खूप काय आहे. आता मात्र फुलटा चेंडूला भिडकावून दिलंय. चेंडू सीमारेषे लगत काय झालंय निर्णय ते बघूया. पंचांचा पोट आकाशात आणि षटकार. अशा रीतीने षटकार केलेला आहे या चेंडूवर आणि या षटकाराने मात्र पुन्हा सामन्याचे चित्र बदललेले आहे. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 15 धावांच्या या षटकाराने मात्र आता वीरू याचा आत्मविश्वास वाढवलेला आहे. किशोर पाटील बघूया थोडस अडचणीत कॉड बॅनची संधी आणि ते वीरू सापडलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज माघारी तंबूच्या आश्रयाला. अभिजित येतोय. स्ट्राईक अभिजित कडे असेल. 4 चेंडू 15 धावांची गरज. या आधीचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. बॅटचा संपर्क झाला मात्र मिडल करता आलं नव्हतं फलंदाजाला आणि त्याच्यामुळे कॉडबे यांची संधी निर्माण झाली तिथे. किशोर खोलड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअरला गेला. तो खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमारेषा बाहेर चौकारासाठी. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही पाहायला मिळते. 3 चेंडू 11. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाला संधी निर्माण करून दिली आहे ती क्षेत्ररक्षकाने. थोडंसं अवघड समीकरण वाटत होतं मात्र या चेंडूवर जेव्हा चौकार आला त्यानंतर मात्र फलंदाजाचा पुन्हा आत्मविश्वास दुणावलेला आहे की नाही आता मात्र आपण जर 2 फटके मोठे फटके खेळलो तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळू शकते. काय सामना आहे बघा. प्रत्येक चेंडू मागे काही ना काही घडत आहे आणि काही ना काही इथे आपल्याला चुरस पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकाला तिथून लगेच दुसऱ्या जागी हलवण्यात आलेला आहे. जसं दबाव आहे गोलंदाजावर, जसा दबाव आहे फलंदाजावर, तसं दबाव क्षेत्ररक्षकांवर सुद्धा आहे. आणि या दबावाच्या स्थितीमध्ये बघा क्षेत्ररक्षकांकडून सुद्धा थोड्याशा चुका होत असतात. किशोर पाटील पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. हो वेगवान चेंडू मात्र
फलंदाजाला काही संशय आला होता की नक्कीच चेंडू उजव्या अशाच्या बाहेर असेल आणि न खेळता सोडून दिला. मात्र पंच सांगतात की नाही, चेंडू अगदी योग्य दिशेवर आहे आणि कुठल्याही प्रकारे तिथे या चेंडूमध्ये दोष नाही. निर्दोष चेंडू, निर्धाव चेंडू. 2 चेंडू 2 षटकारांची आवश्यकता. या आधी जे सामना झाला होता तशाच प्रकारचा सामना हा आणि तशाच प्रकारचा षटकार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही. क्षेत्ररक्षकाला माहित आहे की नाही आता प्रयत्न त्यांचे फसलेले आहेत, प्रयत्न संपलेले आहेत, कारण एका चेंडूवर 10 धावांची आवश्यकता. किशोर विकेट घेण्यामध्ये सफल झाले होते, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही आणि झेल काही होऊ शकला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. एक चेंडू 10 धावांची गरज आहे. आता मात्र बिनधास्त चेंडू टाकणार आहे गोलंदाज. ह्या चेंडूवर मात्र मोठा फटका, अप्रतिम असा षटकार. लॉंग ऑफच्या दिशेने अप्रतिम असा फटका. मात्र शेवट इथे षटकाराने जरी केला तरी मात्र प्रयत्न त्यांचे फसलेले आहेत. शेवटी शेवट गोड करून ही संघ पराभूत होते. पराभूत संघाचे कौतुक आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द मॅच. हॅलो. तर व्यासपीठावर उपस्थित पूर्णा गावचे माजी सरपंच श्री अनिल खंडागले साहेब यांचा मी सत्कार करत आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चालू सामन्यातील ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली होती, कोण आहे? वैयक्तिक 22 धावा सलामीला येताना 2 उत्तुंग षटकार, हरिदास पाटील आपण यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय चांगली फलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारीला सुरुवात केली होती आणि आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट जमा करून दिलं होतं. हरिदास यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला एक विजय मिळवून दिलेला आहे, पहिला विजय मिळवून दिलेला आहे या स्पर्धेमध्ये. अभिनंदन गावदेवी पूर्णा आणि हार्ड लक जॉली स्पोर्ट कामतदार. आपण सुद्धा खूपच चांगला खेळ केला. शेवटच्या क्षणी मात्र सामना गमवावा लागला. तर यानंतर होणारा सामना विलासमूर्ती राणाल आणि पॉवर स्पोर्ट शेलार या 2 संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे विलासमूर्ती राणाल या संघाने. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि जे चिंचेच्या झाडाच्या बाजूला झाड आहे त्याला एक लाल पट्टी मारलेली आहे. त्याच्यावरती जर चेंडू लागला तर षटकार देण्यात येईल आणि खाली जर चेंडू फुलटॉस लागला तर चौकार देण्यात येईल आणि बाउन्स होऊन चेंडू जर खाली लागला तर सीमारेषेच्या आतमध्ये असेल तर फक्त एकच धाव देण्यात येईल. तर मॅन ऑफ द मॅच हरिदास याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील पूर्णा गावचे माजी सरपंच अनिल खंडागले साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना हरिदास. त्यानंतर राकेश टावरे यांच्याकडून आलेलं गिफ्ट हॅम्पर परिधान करताना मधुकर मिटकर साहेब यांच्या हस्ते गिफ्ट जे आम्हाला राकेश टावरे यांच्याकडून पुरस्कृत झालेले आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक अक्षय पाटील यांच्याकडून जे कोल्ड्रिंक आलेली आहे, कारण की मॅच खूप गरम होती, आपल्याला थंड होण्यासाठी एक कोल्ड्रिंक दिले जाते. वेलपेड हरिदास, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. तर त्यानंतर ओन हॉट यज्ञेश मिटकर आणि नितेश पाटील यांच्याकडून आलेल्या पेस्टीज आहे ते कौस्तुभ पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते वितरण करायचं आहे. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर व्यासपीठावर उपस्थित पूर्णा गावचे माजी उपसरपंच श्री मधुकर मिटकर यांचा आम्ही स्वागत सत्कार करत आहोत. मी आतिश चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. पूर्णा गावचे माजी उपसरपंच मधुकरजी मिटकर साहेब यांचं शाल, एक मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होतंय. आपण वेल काढून
आमच्या गावदेवी चषक 2023ला भेट दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णतर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना विलासमूर्ती राणाल आणि पॉवर स्पोर्ट शेलार या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना